मुंबईच्या समुद्रात नौदलाच्या स्पीड बोटनं धडक दिल्यामुळे प्रवासी बोट उलटली. 13 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर. 101 प्रवाशांना सुरक्षित वाचवण्यात यश. FIR दाखल. बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत पंतप्रधानांनी केली जाहीर. बोट दुर्घटनेची सखोल चौकशी राज्य सरकार आणि नौदल करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसाला 5 लाख रुपयांची मदत जाहीर. एक देश एक निवडणूक विधेयकासंदर्भात संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव आज लोकसभेत होणार सादर. 31 जणांच्या समितीत अनुराग ठाकूर, प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे यांचा नावांचा समावेश. बाबासाहेबांचा कायमच अपमान करणारी काँग्रेस राज्यसभेतल्या आपल्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करत असल्याचे अमित शहा यांचा पलटवार. भारत आणि चीन यांच्यात विशेष प्रतिनिधींच्या 23व्या बैठकीत सकारात्मक चर्चा. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यावर दोन्ही देशांची सहमती. आणि जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यातल्या कद्दर इथल्या चकमकीत 5 दहशतवादी ठार. नमस्कार. 11च्या